नाशिक महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात लवकरच येणार आहे। या संदर्भात पाहू शकता आपल्याकडे जी अपडेट प्राप्त झाली आहे यानुसार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या अगोदर भरती प्रक्रिया येण्यासाठीचा बिंदू नमावली जी आहे सुधारित बिंदू नमावली ही शासनाकडून मंजूर झालेली आहे। तर या अंतर्गत पाहू शकता महापालिकेतील 140 तांत्रिक पदासाठीची जी बिंदू नमावली आहे ही पदाच्या भरतीचा मार्ग जो आहे हा मोकळा झाला आहे। सुधारित शासन जो बिंदू नमावली आहे ही शासनाकडून मंजूर झालेली आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात येणार आहे। आदिवासी जिल्ह्यातील नोकर भरती संदर्भात पैसा कायद्यानुसार शासनाने बिंदू नमावली मंजूर केली आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या मंजूर असलेल्या 140 तांत्रिक पदाच्या भरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे। आगामी पाहू शकता यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेला दिलासा मिळाला आहे आणि तात्काळ भरती प्रक्रिया ही केली जाणार आहे अशी माहिती पाहू शकता यांनी दिली होती। तर यामध्ये माहिती महापालिकेकडून मिळालेली आहे। महापालिकेला मनुष्यबळाअभावी अनेक अडचणी तसेच समस्यांचा सामना करावा लागला आहे आणि महापालिकेने केलेल्या मागणीनुसार शासनाने महापालिकेतील अग्निशमन विभाग, आरोग्य वैद्यकीय अग्निशमन विभाग तसेच पाहू शकता आरोग्य वैद्यकीय तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी 2023 मध्ये जवळपास पाहू शकता यामध्ये 650 पासून अधिक पदांची यामध्ये भरती करण्याची मंजुरी दिली होती आणि आस्थापना खर्चाची 35% अट शिथिल करत वर्षभरात यामध्ये पाहू शकता यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते। मात्र शासनाने दिलेल्या 1 वर्षाची जी अट आहे ह्या आज संपुष्टात आल्याने गेल्या 2 वर्षापासून भरती प्रक्रिया ही रखडलेली होती आणि त्याच्यामध्येच पाहू शकता नाशिक महापालिकेने औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेला भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची मुदतवाढ ही मिळालेली आहे अशी मागणी केली होती आणि त्यासाठी 4 ते 5 वेळा पत्रव्यवहारही सुद्धा केला गेला होता। मात्र पाहू शकता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभाच्या निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर महापालिकेला शासनाने पाहू शकता नगर विकास विभागाने 4 फेब्रुवारीला पत्र प्राप्त झाली होती आणि त्या अंतर्गत विविध विभागातील सरळ सेवेने पदे भरण्याकरता आस्थापना खर्चाच्या 35% मर्यादेची अट शिथिल केल्याचे नमूद करण्यात आले होते आणि शासनाच्या या पत्रव्यवहारामुळे मनपाच्या नोकर भरतीचे दरवाजे खुले झाले होते आणि पाहू शकता या अंतर्गत नव्या आदेशात भरती प्रक्रिया राबवण्याकरता कोणतीही मुदत घालून दिलेली नसल्याचे महापालिकेची भरती होणारच अशी अटकळ बांधली गेली होती। त्यानुसार पाहू शकता मनपाला याच्यामध्ये पाहू शकता तांत्रिक मनुष्यबळासाठी 140 रिक्त पदांची भरती करण्याचा जो मार्ग आहे हा खुला झाला होता, परंतु सुधारित बिंदू नमावली मंजूर नसल्याने भरती प्रक्रिया लटकली होती। आता पाहू शकता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 29 जुलैला राज्यातील आदिवासी बहुल विभाग जो आहे या विभागातील सुधारित बिंदू नमावली ही मंजूर केली आहे आणि त्यात नाशिक जिल्ह्याचा जो समावेश आहे हा सुद्धा केला आहे। त्यामुळे तांत्रिक संवर्गातील 140 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। जो आदिवासी विभाग जे आहेत जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांतर्गत पद भरतीसाठीचा जो नवीन बिंदू नमावली शासन निर्णय काल आपण याबद्दलच्या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये माहिती चेक केली होती की यामध्ये सांगण्यात आलं होतं जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत याच्यामध्ये नवीन सुधारित बिंदू नमावली अपडेट करण्यात आली होती। तर या अंतर्गत पाहू शकता 29 जुलैच्या शासन निर्णयानुसार आता नाशिक महानगरपालिका अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे 140 तांत्रिक संवर्गातील हे राबवण्यासाठीचा मार्ग खुला झाला असून लवकरच जाहिरात जी आहे ही येणार आहे। राज्य शासनाने नाशिकसाठी प्रलंबित बिंदू नमावली मंजूर केली आहे। जे 8 जिल्हे आहेत याच्यामध्ये आपण वेगवेगळे जिल्हे होते आदिवासी बहुल जिल्हे यांच्यासाठी हा जो नवीन शासन निर्णय बिंदू नमावली अपडेट केली होती त्यानुसार पाहू शकता पहिल्या टप्प्यात तात्काळ आवश्यक अशा 140 पदांसाठीची भरती प्रक्रिया केली जाणार आहे। तात्काळ भरती प्रक्रिया म्हणजे पाहू शकता येत्या 15 ते 20 दिवसामध्ये ही जाहिरात येऊ शकते आणि 2 ते 3 महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे नाशिक महानगरपालिकेची ही पूर्ण होऊ शकते। पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यातील बाबत सुद्धा लवकरच आपल्याकडे अपडेट येईल। तर यामध्ये अग्निशमन आणि वैद्यकीय विभागात सुद्धा
भरती प्रक्रिया होणार आहे. कोरोनात महापालिकेला अग्निशमन विभागातील 348, आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील 358 अशा एकूण 706 पदांसाठी भरतीला मंजुरी मिळाली. 35% आस्थापना खर्चाची डिसेंबर 2024 पर्यंत अटही शिथिल करण्यात आली होती, परंतु बिंदू नमावली मंजूर होत नव्हती. आता या विभागातही पाहू शकता भरती होईल आणि त्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव जो आहे सादर करावा लागणार आहे आणि नव्याने प्रस्ताव हा लवकरच सादर केला जाणार आहे. आता पाहू शकता 140 जे तांत्रिक संवर्गातील पदे आहेत, यामध्ये कोणकोणती संवर्ग असतील, कोणकोणती पदे असतील, तर उपअभियंता स्थापत्य 8 जागा आहेत, 3 उपअभियंता यांत्रिकी, 2 उपअभियंता विद्युत, उपअभियंता ऑटोसाठी 1 आहे, सहायक अभियंता वाहतूकसाठी 1, वाहतूक अभियंता विद्युतसाठी 3, कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी 7, 21 सहायक अभियंता स्थापत्य, 46 कनिष्ठ अभियंता स्थापत्य, 4 सहायक अभियंता यांत्रिकी. त्याच्यानंतर पाहू शकता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता वाहतूक, सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य, एकूण यामध्ये 28 आणि 4 सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत इत्यादी तांत्रिक संवर्गातील 140 पदे आहेत. यासाठीची पदभरती प्रक्रिया लवकरच जाहिरात जी आहे नाशिक महानगरपालिका अंतर्गत जाहीर केली जाऊ शकते. तात्काळ पदभरती असं म्हटलेलं आहे. पाहू शकता नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबत माहिती देताना हे सांगितलेलं आहे की तात्काळ ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल. कारण पाहू शकता ही रखडलेली होती भरपूर अगोदर. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची महानगरपालिकेअंतर्गत जी पत्रव्यवहार जो झाला होता शासनाकडे, याचा शेवटी सुधारित बिंदू नमावली जी आहे मंजूर झालेली आहे आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी. तर या अंतर्गत या पदभरतीसाठीचा मार्ग हा मोकळा झाला असून लवकरच जाहिरात जी आहे येत्या 10 ते 15 दिवसामध्ये ही जाहिरात जाहीर होईल आणि या नाशिक महानगरपालिकेच्या पदभरतीबाबतची महत्त्वाची पुढची अपडेट म्हणजे जाहिरात, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया इत्यादी बाबत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.